नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। बनावट कागदपत्रांद्वारे अपात्र उमेदवारांची भरती करण्यात आली असून पात्र उमेदवारांना डावलले गेले आहे। 2 मे 2012 पासून शिक्षक पदभरतीवर बंदी असतानाही शासनाच्या मंजुरीच्या नावाखाली बोगस पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या। शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ऑगस्ट 2013 पासून अनिवार्य असताना त्या अगोदर डीएड झालेल्या बेरोजगार उमेदवारांना बॅक डेटने नियुक्ती दिली गेली आणि शासनाची फसवणूक करण्यात आली। या घोटाळ्यात काही नियुक्त्या मयत शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीवर वैयक्तिक मान्यतेच्या आधारे करण्यात आल्याचेही समोर आले आहे। त्यानंतर वेतन पथक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या संगनमताने बोगस भरती प्रक्रिया राबविली गेल्याचे निदर्शनास आले आहे। या पार्श्वभूमीवर नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांसह संस्था चालकांचीही चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोबतच येत्या पावसाळी अधिवेशनात हे प्रकरण सभागृहात मांडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाईल असे आमदार अडबाले म्हणाले। नागपूर विभागामध्ये जो शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे यावरून असं वाटायला लागलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा प्रति बिहार झाला की काय अशी शंका यायला लागलेली आहे। नागपूर विभागातला भ्रष्टाचार हा 2 मे 2012 नंतर शिक्षक पदभरतीला बॅन टाकण्यात आलेला होता। ऑगस्ट 13 मध्ये टीईटी पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली होती। त्यामुळे त्यापूर्वीच्या पदवीधारकांना हेरून त्यांना नोकरी देण्याचं षडयंत्र संस्था चालक आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेल्या बॅकडेटच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 शिक्षण उपसंचालकांना अटक करण्यात आलेली आहे, अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये अटक करण्यात आलेले किंवा जे अटकेसाठी पात्र असलेल्यांना निश्चितच अटक होतील, परंतु ज्या संस्था चालकांनी यामध्ये अनियमितता केलेली आहे, ज्या संस्था चालकांनी फ्रॉड डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सादर केले असतील तर त्या उमेदवाराला किंवा नोकरी लागलेल्या शिक्षकांची जर चौकशी केली तर निश्चितच त्यांनी काय आर्थिक देवाणघेवाण केली हे संस्था चालकाची हे सुद्धा कडून येणार आहे। अधिकाऱ्यावरतीच कारवाई न करता, अधिकाऱ्यावर तर कारवाई व्हायलाच पाहिजे, परंतु त्याच्या संपूर्ण मुळापर्यंत प्रशासनाने जावं या मागणीसाठी मी निश्चितच या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने SIT गठीत करावी व त्याची चौकशी करावी। गृह विभागाने आपल्या स्तरावरती SIT गठीत करून त्यांची चौकशी सुरू आहे। या नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा घोटाळा झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिक्षण विभागाची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी सभागृहामध्ये निश्चितच लावून धरेल।